नमस्कार. श्री G.K. प्रधान लिखित आणि डॉक्टर रामचंद्र जोशी यांनी अनुवादित केलेली साद देती हिमशिखरे ही कादंबरी आपण वाचत आहोत. दुसऱ्या प्रकरणातल्या 6व्या भागाचा पुढचा भाग आज आपण वाचायला घेतो आहोत. गुरुदेवांचे बोलणे संपले. आम्ही सर्वजण जरा वेळ स्थिमितपणे गप्प बसून राहिलो होतो. नंतर त्यांनी फिरायला जाण्याची इच्छा प्रकट केली. स्वामीजींनी व मी गुरुदेवांबरोबर बाहेर पडण्याकरता दिवाणखाना सोडला. कितीतरी दूरवर आम्ही फिरायला गेलो होतो. परतायला त्यामुळे जरा उशीरच झाला होता. गुरुदेव जेवले नाहीत. त्यांनी फक्त पेलाभर दूध घेतले. जेवत असताना वडिलांनी स्वामीजींकडे चौकशी केली की त्यांचा आणि गुरुदेवांचा सहवास किती दिवसांचा आहे. स्वामीजींच्या उत्तरावरून 30 वर्षाहून अधिक वर्षे ते गुरुदेवांना ओळखतात असे कळले. त्यावर आई म्हणाली, मग एवढ्या प्रदीर्घ अवधीत तुम्ही पुष्कळ ज्ञान संपादन केले असेल नाही. स्वामीजी म्हणाले, त्यात शिकण्यासारखे काहीच नव्हते. विसरायचेच पुष्कळ होते. ज्यामुळे माझ्या आयुष्यात अहंकार प्रभावी होऊन असुखच वाढत होते ते शिक्षण किंवा अशा अनेक जाणीवा विसरायला शिकलो मी. वडील यावर म्हणाले, स्वामीजी तुम्ही निःसंकोचपणे सांगा की तुम्हाला आत्मदर्शन घडलं आहे का. स्वामीजी उत्तरले, माफ करा, हो किंवा नाही या स्वरूपात मला तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही. स्पष्ट सांगायचे तर सत्यदर्शन, आत्मदर्शन वगैरे म्हणतात ना, तो अनुभव आहे. जे नाही ते मिळवायचे अशा स्वरूपाचे ते साध्य नाही. ज्याचे स्वरूपच जेथे अनिश्चित, नेती नेती याबद्दल निश्चित भाषेत कसे बोलता येईल. जे अज्ञातच आहे ते समजले असे म्हणणे कसे शक्य आहे. कारण जे अज्ञात ज्ञात होते ते कधी अज्ञात नसतेच मुळी, ने अज्ञात राहतच नाही. जे समजण्याने व समजण्यासारखे जगात काही उरलेच नाही अशी जी स्थिती, त्याला म्हणतात आत्मदर्शन, सत्यदर्शन. तेथे ज्ञात्याच्या ठिकाणी अज्ञाताचा मागमूसही राहत नाही. म्हणूनच कुणालाही सत्यदर्शन झाले असे म्हणता येत नाही. ज्ञानाच्या असीम व अथांग सागरात मीपणाचे अज्ञान नि अहंभाव कुठल्या कुठे लुप्त होतो. नदीचे अस्तित्व कुठपर्यंत, ती ज्या प्रदेशातून वाहत असताना 2 काठातून तिचे वेगळेपण दिसते तोपर्यंत. महासागराला मिळाल्यावर तिचे अस्तित्व उरतेच कुठे. अनेक नद्या अनेक भूभागातून येऊन महासागराला मिळतात, पण एकदा त्यांचे सागराशी मिलन झाले मात्र त्यांचे वेगळे अस्तित्व सागर लहरीत इतके लुप्त होते की इतरांना तर आहोच, पण त्यांचे त्यांनाही आपले वेगळेपण दाखवता येणे अशक्य होऊन बसते. सागराला आणि नदीला त्यांचे त्यांचे असे वेगळे अस्तित्व असतेच, पण एकमेकात ती मिसळून गेली की सागराला आपले नदी वेगळे अस्तित्व सांगता येत नाही की नदीला आपली सागरा वेगळी ओळख देता येत नाही. त्याचप्रमाणे एकदा का आपले अज्ञान नाहीसे झाले किंवा द्वैत म्हणजे काय याची मनोमन खून पटली की जो उरतो तो केवळ अनुभव, जेथे मी तू पण याचे वेगळेपण वा अस्तित्व राहत नाही. मी काय म्हणतो ते स्पष्ट नसेल तर तो माझ्या शब्द दारिद्र्याचा किंवा विचार सुस्पष्ट करण्याच्या दुबळ्या सामर्थ्याचा दोष आहे असे म्हणून सोडून द्या झाले. आईने स्वामीजींना विचारले, आजन्म ब्रह्मचारी राहण्याचे व्रत पत्करून व सर्व संघ परित्याग करून तुम्ही असुखाला जिंकलेत आणि त्यामुळे खरोखर सुखी समाधानी जीवन जगत आहात असे तुम्हाला मनोमन वाटते का. तुमचा हा मार्गच अचूक आहे, त्यात प्रतारणा होण्याचा संभव नाही याची काय हमी आहे तुमच्याजवळ. स्वामीजी उत्तरले, माताजी तुम्ही प्रश्न विचारला खरा, पण विचारण्यापूर्वी जरा विचार करायला हवा होता. परंतु तो तुमचाही दोष नाही. पूर्वग्रह दूषित दृष्टीने या विषयाकडे सर्वसामान्य जन पाहतो आणि त्यामुळे अशा प्रकारे प्रश्न केला जातो. स्पष्ट सांगायचे तर मी सर्व संघ परित्याग केला आहे हेच मुळात खरे नव्हे. मी फक्त जीवनात नसत्या भानगडी उत्पन्न करण्याचे टाळले आहे. भौतिक सुखे आणि सामाजिक जीवन या अनुरोधाने तुम्ही म्हणत असाल तर मला हे प्रथमतः स्पष्ट करायला हवे की जीवनाची एकच एक आखीव रेखीव पठडी पत्करायची म्हणजे नसत्या भानगडींना आपणहून आमंत्रण केल्यासारखे होते आणि परिणामी फक्त नसत्या कटकटी भग व असुख पदरात पडते. मी अविवाहित राहायचे ठरवले तेही या भानगडी टाळण्याकरता. शारीरिक गरजेच्या नावाखाली विवाह आणि वैवाहिक जीवन म्हणजे माझ्यापुरताच विचार करताना तरी आयुष्यात फक्त जबरदस्त किंमत देऊन मिळवलेली गोष्ट ठरली असती.
या सर्वांचा आज परिणाम म्हणजे माझ्यापुढे कसल्याही समस्या नाहीत. माझी कुणापासूनही कसलीही अपेक्षा नाही. त्यामुळे अपेक्षाभंगाचे दुःख मी जाणत नाही. नि विफलतेची भावना तर उत्पन्नच होऊ शकत नाही. तेव्हा मी पूर्णांशाने खरा सुखी आहे. नि मनाने अत्यंत समाधानी आहे. तुमच्या प्रश्नाच्या द्वितीयार्धापर्यंत बोलायचे तर उत्तर सोपे आहे. जिथे आयुष्याचा साचेबंद विचार नाही तिथे प्रतारणा किंवा अचूकपणाचा प्रश्नच उद्भवत नाही. आमच्या बाबतीत हे मोठे दुर्दैव आहे की आमच्याबद्दल प्रथमतः काहीतरी अवास्तव कल्पना बाळगल्या जातात आणि त्यामुळे गैरसमज मात्र वाढतात. आमचा जीवनाचा ठराविक साचाच नसल्याने आम्ही कुठल्याही मतप्रणालीशी निगडीत नाही. आमचा पंथ नाही. विशिष्ट धर्माबद्दल आमचा आग्रह नाही. आम्हाला कुणाला काही शिकवायचे नाही की कशाचा आम्हाला प्रचार करायचा नाही. त्यामुळे विशिष्ट रूढी, नीतिनियम किंवा संकेत, निर्बंध पाळण्याचेही आम्हाला कारण नाही. आम्ही आमची शिष्य परंपरा उत्पन्न करण्याचाही प्रयत्न करू इच्छित नाही. पंथाचा विचारच जिथे अस्तित्वात नाही तिथे परंपरेचा, नीती परंपरा टिकवण्याचा, जगवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रामाणिक नि स्वतंत्र विचार, अव्यभिचारी अंतर्निरीक्षण, ना कशाची अपेक्षा, ना मोबदल्याची दृष्टी, अशा वृत्तीने आम्ही सगळीकडे संचार करतो. तुम्हाला अप्रिय होणार नसेल वा कटू वाटणार नसेल तर विचारतो. वडील म्हणाले, हिंदुस्थानच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत तुमची जी हेतुशून्य भ्रमंती चालू असते तिचा अर्थ तरी काय? काय साधते तिने वा तुम्हाला काय साधायचे असते? स्वामीजी म्हणाले, आम्हाला काहीच अप्रिय नाही. कसलीही कटू भावनाच आमच्यात नसते. त्यामुळे आमचा अपमान किंवा अवमान झाला असे आम्हाला वाटत नाही. किंबहुना त्याची आम्हाला कधीच फिकीर नसते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझ्यातला मी जो एकेकाळी माझ्यावर पावलोपावली हुकमत गाजवत होता किंवा आपल्या अस्तित्वाची मला पदोपदी जाणीव करून देत होता, तोच आता कुठे आहे हे माझे मला ज्ञात नसल्याने कसल्याच गोष्टीचा विषाद वाटत नाही की अवमान वाटत नाही. आम्हाला काहीच मिळवायचे नसल्याने आमची भ्रमंती तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरोखर निर्हेतुक असते. निरनिराळ्या गावांना नि प्रांतांना भेटी देण्यात आमची कालक्रमणा चाललेली असते. परिचितांच्या भेटीगाठी होतात. मानवी दुःखाचा परिहार करता आला तर करतो, इतकेच. जेवण झाल्यावर स्वामीजी आपल्या खोरीत परतले. पण माझे आईवडील मात्र काहीतरी गंभीर विचारात गुरफटलेले दिसत होते. तरीही गुरुदेवांच्या पायधुळीने आमचे घर पुनीत झाले असेच ती दोघे म्हणत होती. आई मला म्हणाली, माधव, गुरुदेवांना समजून घेणे फार फार कठीण आहे आणि त्यामुळे त्यांच्या चवीपरीची, आवडीनिवडीची मला अजूनही काही म्हणून काही कल्पनाच करता येत नाही रे. आई, तू काळजी करू नकोस. त्यांचा आनंद आणि त्यांचे रुचिवैचित्र याचा काहीसुद्धा परस्पर संबंध नाही बघ. वडील म्हणाले, गुरुदेव आपल्याकडे आणखी काही दिवस राहावेत अशी मी प्रार्थना करतो, कारण त्यांच्या सहवासात आपले फार मोठे कल्याण होणार हे निश्चित. भाग 7. दुसऱ्या दिवशी गुरुदेव भला पहाटेच उठले व आम्ही तिघेही गावात गेलो. गुरुदेवांनी देवळाप्रमाणे मशिदींनाही भेटी दिल्या. मला आश्चर्य वाटले ते याचे की दोन्हीही प्रकारात त्यांचे आदरातिथ्य सारख्याच आपुलकीने व भक्तिभावाने झाले. जेथे जेथे ते गेले तेथील लोकांचे ते पूर्व परिचित होतेसे दिसले. ती सर्व मंडळी आमच्यात अगदी मोकळेपणाने मिळून मिसळून वागत होती. प्रत्येक ठिकाणी आम्हाला चहा फराळाचा आग्रह झाला. गुरुदेव थोडेसे काही ग्रहण करीत, पण प्रत्येक ठिकाणी धर्माची बंधने गुरुदेवांच्या तरी आड येत नव्हती हे स्पष्टच दिसत होते. निरनिराळे धर्मग्रंथ, दार्शनिक ग्रंथ, निरनिराळे पूजाविधी किंवा साधनमार्ग या सर्वांशी गुरुदेवांचा गाढा संपर्क होता असे मला आढळले. जिथे गेलो तिथे काही विशिष्ट सांगण्याचा कसलाही दुराग्रह नाही. प्रत्येक ठिकाणी उपदेश हाच की आपापल्या धर्ममताप्रमाणे वागा, परंतु विचारात प्रगल्भता नि प्रामाणिकपणा असण्याची मात्र कसोशीने काळजी घ्या. स्वतः गुरुदेवांना कसल्याही धर्माचे बंधन नाही, किंबहुना धर्माचा कडवेपणा विसरावा अशी त्यांची स्पष्ट विचारसरणी. असे असता ते जमलेल्या निरनिराळ्या धर्माच्या लोकांना मात्र आपापला धर्म पाळायला सांगतात ते कसे याचा मला तरी उलगडा होईना. त्याच ठिकाणी याबाबत शंका निरसन करून घेणे प्रशस्त न वाटल्याने ते शक्य झाले नाही. परंतु संधी मिळताच हा प्रश्न त्यांना विचारायचाच असे ठरवले. गावात आमच्या घराची प्रसिद्धी निरीश्वरवादी नि सुधारक अशी असल्याने गुरुदेवांबरोबर मला पाहताच लोक चकित झाल्यासारखे दिसले. जेवणाच्या वेळेपर्यंत आम्ही घरी परतलो.
गुरुदेव नेहमीप्रमाणे प्रसन्न मनोवृत्तीत होते. जेवणे होत असताना त्यांनी माझ्या आईला विचारले, मग काय, तुमच्या मुलाच्या लग्नाच्या प्रश्नावर काही विचार झाला की नाही? आई उत्तरली, आयुष्यातील आमचे अनुभव काही का असेनात, मला बापडीला वाटते की आमच्या मुलाने लग्न करावे आणि त्यातच सुख आहे. लग्नाशिवाय जीवनात स्थैर्यच नाही मुळी. लग्नच नाही केलं तर मग त्याला घर कुठले? कारण घराचे घर पण मुळी पत्नीने मुलातच असते. ज्याला घर नाही त्याच्या जीवाला विसाव्याचे स्थान नाही, मग समाधानाचे नावच नको. त्याने स्वतःचे घरकुल उभारले नाही तर त्याचे मित्र नातेवाईक त्याच्याकडे राहायला जातील तरी कसे? समाजातही त्याला काही स्थान उरणार नाही, मग त्याला विचारणार तरी कोण? वैवाहिक जीवन भोगत असताना माझी खात्री आहे की त्याला सुखी समृद्ध जीवन सहज जगता येईल. तुमच्यासारख्या साधू पुरुषांचा आशीर्वाद असल्यावर तर त्याला कसलीच काळजी नाही ना व्यथा. गुरुदेव मनापासून हसले. आईच्या बोलण्याची त्यांना गंमत वाटली असावी. गुरुदेवांनी नंतर माझ्या वडिलांकडे पाहिले. ते संथपणे बोलत होते, कारण विचारपूर्वक प्रत्येक शब्द जणू तोलून मापून ते वापरत असावेत. आईच्या मताशी जरी ते सहमत नसले तरी ते म्हणाले, मी श्रीमंतीत, ज्याच्या घरी गजांत लक्ष्मी नांदते आहे अशा घरात जन्म घेतलेला आहे. माझ्या लहानपणापासूनच मला आठवते, आपण कुणीतरी मोठे व्हायचे, काही वेगळे करून दाखवायचे, मान मनात पैसा खूप खूप मिळवायचा, अशीच ईर्ष्या बाळगून मी होतो. तेव्हा मी जरी चांगला उच्च विद्यालंकृत होतो, घरात कशाचीही कमतरता नव्हती, तरी सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याच्या महत्त्वाकांक्षेपायी या दिवसापर्यंत आयुष्यात मी फार मोठा झगडा दिला आहे. सुदैवाने सहचरिणी म्हणून पत्नी मिळाली, ती इतकी चांगली मिळाली की वैवाहिक जीवनात मला काही म्हणून काही उणे पडले नाही. माझ्या दोन्ही थोरल्या मुलांना जास्तीत जास्त शक्य ते उच्च शिक्षण मिळाले. दैनंदिन जीवनात उद्योग व्यवसायातही ते दोघेही सुस्थिर झाले आहेत. त्यांची सांपत्तिक स्थितीही चांगली म्हणायला हवी, पण म्हणून आम्ही उभयता सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगतो आहोत असे मात्र मी हमखास म्हणू शकत नाही. ते पुढे म्हणाले, माधवने लग्न करावे अशी आमची मनापासूनची इच्छा आहे. तुमच्या भाषेत म्हणायचे तर आम्ही जगत आलो तेनी तसलेच साचेबंद वैवाहिक जीवन त्याने घालवावे असे आम्हाला वाटते. कारण तो जर अविवाहित राहिला तर मानवी जीवनातील स्खलनशीलतेचा धोका लक्षात घेता तो कदाचित बिघडेल अशी भीती वाटते. मी म्हणणाऱ्यांची हुशारीने असामान्य बुद्धिमत्ता व उज्ज्वल भवितव्य असलेल्या जीवनाची जी परवड झालेली पाहायला सापडते, त्या तऱ्हेच्या आयुष्याकडे तो अविवाहित राहिला तर ओढला जाईल. त्या तऱ्हेची पावले पडण्याची मनुष्याची नैसर्गिक प्रवृत्ती होऊ लागते, तशी त्याची दैना होईल या कल्पनेने मन भयभीत होते. लग्न ही बेडी तर खरीच, पण त्यामुळेच तो जीवनात निष्कारण हेलकावे किंवा कोतेही खाणार नाही हेही तितकेच खरे. दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने केवळ अविवाहित अवस्थेतील संभाव्य संकट परंपरा टाळण्याकरता त्याने विवाहबद्ध व्हावे असे आम्ही आग्रहपूर्वक म्हणतो. गुरुदेवांनी आईकडे पाहिले. ती म्हणाली, यांचे वाक्य खरे आहे. मी यांच्या म्हणण्याशी कानामात्रात सहमत आहे. गुरुदेव म्हणाले, कुठलीही चौकट वाईट आहे असे ठरवले की तेच ठोकळेबाज बंधने स्वीकारण्याचा आग्रह धरणे, मग तो प्रत्यक्ष स्वपुत्राच्या बाबतीत का असेना सुसंगत ठरत नाही. तुम्ही स्वतःच्या जीवनाचा विचार करून कबूल करताना की तुम्हाला अपेक्षित सुख आणि शांती कधीच मिळाली नाही. आता यापुढे विचार करायला हवा तो हाच की अपेक्षित सुख समाधान का मिळवता आले नाही, त्याच्या आड कसला, कुणाचा अडथळा आला. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सापडले की तुमची समस्या सुटली. शारीरिक गरज नि व्यवहार म्हणून किंवा अनैतिक जीवनात अटळपणे पडण्याचा धोका टाळावा म्हणून तुमच्या मुलाने विवाहबद्ध व्हावे असा तुमचा आग्रह असेल तर जन्मभर लग्नाच्या बेडीत हातपाय अडकवून बंदिवानाचे जीवन घालवावे ही भलतीच मोठी किंमत द्यायला तुम्ही त्याला भाग पाडत आहात. एवढे करून तो जेव्हा आपल्या उत्तरायुष्यात पदार्पण करील नि जीवनाचा आढावा घेईल तेव्हा त्यालाही शेवटी तुमच्यासारखीच कबुली द्यावी लागेल की सुख नि शांती त्याला कधीच अनुभवास मिळाली नाही. विवाह संस्था ही एक समाज व्यवस्था आहे. या माध्यमातून लग्नबंधनाविरुद्ध मला काहीच म्हणायचे नाही. आपल्यापुढे सध्या प्रश्न आहे तो तुमच्या सुपुत्राच्या लग्नासंबंधी. तेव्हा मी जे बोलेन त्याबद्दल कुठलाही गैरसमज होऊ देऊ नका, कारण माझे विचार त्यावेळी लग्नसंस्थेबद्दल नाहीत किंवा नसणार, तर ते असतील फक्त माधवच्या लग्नाबद्दल.
जाणून बुजून अहितकारक आयुष्यात पदार्पण करायचे आणि अपत्यकर खाल्ले म्हणून मग औषधाची शोधाशोध सुरू करायची, हा शहाणपणाचा मार्ग खासच नव्हे. रोगाचे कारण सापडल्यावर ते कारण दूर करणे हे बरोबर आहे की त्या कारणाला हात न लावताच रोगाची तीव्रता कमी करण्याची खटपट करणे हे बरोबर आहे. रोगाचे मूळ उखडून टाकून रोग होऊ किंवा उलटू द्यायचा नाही असे करणे शहाणपणाचे नव्हे का? तेव्हा रोगमूलहारक उपाययोजना केल्याशिवाय रोगापासून कायमची सुटका व्हायची तरी कशी? तुम्हीच कबूल करता की तुम्हाला जसे व्हावेसे वाटत होते तसे व्हायच्या खटपटीत किंवा जे दुस्साध्य ते हस्तगत करण्याच्या धडपडीत तुम्ही आपल्या जीवनाची सारी उमेद घालवलीत, पण त्यातून सुख, शांती, समाधान काही निष्पन्न होऊ शकले नाही. त्यावरून हे स्पष्टच नाही का होत की माणसाने जर जीवनात आशा अपेक्षांना उत्पन्नच होऊन दिले नाही तर त्याला सुख, शांती, समाधान प्राप्त होण्याचा जास्त संभव आहे. गुरुदेव बोलण्याचे एकदम थांबले. आम्ही सर्वजण त्यांच्याकडे आश्चर्यवात पाहत स्तब्ध बसलो होतो. माझे वडील त्या जागेवरून उठले व इकडे तिकडे पाहत काय झाले असे विचारू लागले. गुरुदेव सस्मितपणे म्हणाले, सब कुछ ठीक आहे, पण या विषयावर आज आपण संध्याकाळी बोलू, कारण त्यावेळी माधवचा एखादा हितैषी आपले बोलणे ऐकायला हजर असण्याची शक्यता आहे. त्यांच्या बोलण्याचा कुणालाच कसलाच बोध न झाल्याने सर्वजण त्यांच्याकडे कुतूहलाने पाहू लागले. तेवढ्यात दारात कुणाची तरी गाडी येऊन उभी राहिल्याचा आवाज आला. त्यावेळी कोण बरे आले असेल असा प्रश्न जणू सर्वांच्याच ओठावर रेंगाळत होता. गुरुदेव वडिलांना म्हणाले, तुमचे ज्येष्ठ चिरंजीव आले आहेत असे वाटते. त्यांचे वाक्य पुरेही झाले नसेल तो जेवणघराच्या दारात वडील बंधू उभे. गुरुदेव स्वामीजींना पाहून तोही चक्रावला असावा. त्यांच्यापुढे आदराने त्याने मान तुकवली व म्हणाला, होऊ द्या तुमचे जेवण, माझे उरकायला मला जरा वेळ लागेल, तुम्हाला थांबायचे कारण नाही. आई म्हणाली, अरे पण काही पत्र निरोप तरी पाठवायचा नाही का? तो म्हणाला, कोर्टाच्या कामाकरता पुण्यापर्यंत आलोच होतो, पण तारीख पुढे ढकलली गेली तेव्हा म्हटले जाऊन येऊ नगरला. तेवढीच संधी मिळाली यायला. जेवणाच्या वेळेपर्यंत पोचण्याकरता तर मी सकाळी पुणे सोडले. त्याने मुंबईचे सर्व ऑलवेल असल्याचे सांगितले आणि त्याची स्वतःची प्रकृतीही छानच दिसली. माझ्या लग्नाच्या प्रश्नाची इतक्या गंभीरपणे चर्चा चाललेली असताना तो आला याबद्दल सर्वांनाच बरे वाटले. जेवण संपवून गुरुदेव स्वतःच्या खोलीत गेले. भावाचे जेवणखाण आटोपल्यावर आम्ही सर्वजण दिवाणखाण्यात जमलो. तेव्हा आईनेच त्याला सांगितले की गुरुदेवांसकट सर्वजण माझ्या लग्नाच्या चर्चेत सध्या गुंतले आहेत. आईने त्याबद्दल त्याचे प्रांजळ मत विचारले आणि त्यानेच सांगितले की हा आयुष्याचा प्रश्न असल्याने माधवनेच याबाबत शेवटचा निर्णय घेणे हे सुसंगत, आपल्या इच्छा काही असोत. तो पुढे म्हणाला, त्याच्या सुखाच्या दृष्टीने काय योग्य आणि काय अयोग्य हे माधवनेच ठरवायचे आहे. इतरही जणांनी आपली वैयक्तिक मते पुढे मांडून त्याची कुचंबणा करण्यात काही अर्थ नाही. स्वतःचे भलेबुरे समजण्याइतका तो वयाने मोठाही आहे आणि सुविद्यसुद्धा आहे. तेव्हा ज्याचे त्याने आपापले हित पाहणेच योग्य. मी याबाबत इतकेच म्हणेन की काय ठरवायचे ते ठरवण्याला आता इतकी दुसरी सुयोग्य वेळ नाही. त्याला लग्न करायचे असेल तर उगाच वेळ घालवण्यात हशील नाही, कारण त्याचे आता लग्नाचे वय झालेले आहे. अविवाहितच राहायचे आहे असे त्याने ठरवले असेल तर प्रश्न आलाही दा. माझे वडील त्यावर म्हणाले, तू म्हणतोस तेच खरे. आपण यावर गुरुदेवांना जे काय सांगायचे आहे ते आपण ऐकूया. माधवचा त्यांच्यावर गाढ विश्वास आहे आणि तोही त्याच्या जीवनाची तड योग्य मार्गाला लावण्यास उत्सुक आहे. सुदैवाने तूही आला आहेस, तेव्हा या प्रश्नाचा सोक्षमोक्ष आपण एकदा लावून टाकूया. भाग 8. सायंकाळी माझ्या वडिलांचे मित्र आणि नातेवाईक मंडळी जी आदल्या दिवशी आली होती ती सर्वजण गुरुदेवांचे बोल ऐकायला जमली होती. सर्वांचा चहा झाला आणि गुरुदेवांनी कालच्या बोलण्याचे सूत्र पुढे सुरू केले. ते म्हणाले, जेवताना स्थगित केलेले बोलणे पुढे सुरू करायचे तर आपणापुढील प्रश्नाचे स्वरूप असे आहे, जीवनातून आशा अपेक्षांचे उच्चाटन करता येणे शक्य आहे का? प्रथमतः आपण अपेक्षा आणि आशा कशाला म्हणायचे ते ठरवूया, तरच त्याचे खरे स्वरूप आपल्याला समजू शकेल. त्या उत्पन्न कशा होतात किंवा त्यांना उत्पन्न कोण करतो हे तुम्ही सर्वजण नीट समजू शकाल तर जीवनातून त्याचे उच्चाटन जास्तीत जास्त लवकर करणे तुमचे तुम्हाला साधेल. आपल्या शारीरिक व इंद्रियांच्या गरजातून प्रथमतः मुक्त व्हायचे आहे. त्यांच्यातून ज्या आशा इच्छांचा नैसर्गिकपणे उगम होतो
तो सर्वसाधारणपणे सर्व स्तराच्या माणसांना सहज समजणारा असतो. त्यांच्या बाबतीतली उपाययोजनाही सोपी आहे, कारण त्या गरजांचे अस्तित्व क्षणिक असते, म्हणून त्यांचा परिणाम बराच वेळ किंवा कायमचा टिकणाराही नसतो. परंतु ज्या इच्छेचा उगम त्यापेक्षा खोलवर असतो त्यावर विचार खरा महत्त्वाचा असतो. मन, हृदय, बौद्धिक हुशारी व स्वाभिमानाचा गोषवारा पांघरून वावरणारा अहंकार यामधून वेगळे वेगळेपणाने किंवा एकत्रितपणे इच्छांचा उगम होत असतो. लहान मुलांमध्ये या अपेक्षाने इच्छांचा आढळ असत नाही. यावरून हे स्पष्ट होते की या इच्छांचा उगम नैसर्गिक असेल, पण जसजसे वय, बुद्धी, मन, हृदय नि स्वत्वाची वाढ होत जाते तसतशा इच्छा प्रभावी होत जातात, संख्येने नि तीव्रतेनेही. इच्छांचे आंतरिक उगमस्थान लक्षात आल्यावर असेही लक्षात येऊ लागते की त्यांची उत्पत्ती, जाती, धर्म, मते, तत्वे, सामाजिक, आर्थिक ने राजकीय उद्दिष्टे व या सर्वांच्या समन्वयाने बनलेली वैयक्तिक जीवनाची एक अभेद्य लोखंडी चौकट, यातून या इच्छांना निरनिराळे बाळसे नि रूप येत असते. या ना त्या रीतीने आपण या चौकटीत आपले जीवन कोंबू इच्छितो आणि ते करत असताना सामाजिक सुरक्षितता, स्थैर्य, सुबत्ता, धनार्जन, मिळकत संपादन करणे व मालकी प्रस्थापित करणे, सामाजिक स्थान किंवा राजकीय पुढारीपण अशी एक ना दोन, ज्यामुळे आपला अहंकार पुंकरून सदैव फुललेला धगधगीत राहील, याकरता आपली सारी शक्ती पणाला लावली जाते. म्हणजे जर आपण चौकटीबाहेर राहण्याचा प्रयत्न करू तर वरील सर्व गोष्टींना आपोआप छेद जाऊन आपली समस्या सुटू शकते. म्हणून मी पुन्हा पुन्हा आग्रहाने सांगत आहे की तुम्हाला तुमच्या मुलाच्या हिताची जर खरोखर कळकळ असेल तर तुम्ही जी जीवनप्रणाली पत्करलीत तीच जीवनप्रणाली पत्करण्याची सक्ती मुलावर करून त्याचे जीवन असुखी करण्याचे पाप आपल्या माती घेऊ नका. तेव्हा खुल्या मनाने तुम्ही या प्रश्नाचा पुन्हा आमूलाग्र विचार करून तुमचा निश्चय काय ठरतो ते मला उद्या सांगा. एक गोष्ट पुन्हा स्पष्ट करून ठेवलेली बरी, मला व्यक्तिशः तुमच्या मुलाच्या लग्नाबद्दल कसलेही अगत्य नाही आणि म्हणूनच तुमची जीवनप्रणाली त्याने पत्करली काय किंवा झिडकारली काय मला त्याचे काहीच नाही. वडिलांचे एक मित्र यावर म्हणाले, माफ करा गुरुदेव, तुमच्या म्हणण्याप्रमाणे साचेबंद जीवन नेहमीच वाईट असे धरून का चालायचे? सर्वच साचेबंद जीवन टाकाऊ का ठरतात तुमच्या दृष्टीने? मानवी जीवनाची विशिष्ट जीवनसरणीची साचेबंद चौकट नसेल तर ते जीवन जगणे सुसह्य होईल का? मला तर वाटते असले शून्य जीवन ठरेल, ज्यात जगण्यासारखे काही असणार नाही. त्या जगण्यात मौजती काय? गुरुदेव म्हणाले, ठराविक साचेबंद आखीव रेखीव जीवनात फार काय, प्रत्येक पूर्वनियोजित गोष्टीत त्याचे वैशिष्ट्य व महत्त्व काही का असेना, त्यामागे एका तऱ्हेची महत्त्वाकांक्षा, अहंकारपूर्ती नि संरक्षणाची हमी असतेच असते. जुन्या नव्या सर्व योजनातून ही सर्व कमी अधिक फरकाने सांभाळलेली असतातच असतात. अनुभवी प्रकांड पंडितांची प्रज्ञा त्या योजना घडवण्याच्या मागे कार्यरत असेल, पण त्याचा अवलंब करणाऱ्यांना मात्र आपल्या साऱ्या हयातभर कष्ट करून झगडून जीवनाचा आटापिटा करूनही त्यातून अपेक्षित सुखानंद अनुभवणे तर राहू द्या, पण डोळ्यांनी पाहायला सुद्धा सापडत नाही असे मात्र भोवतालच्या जगात पाहिले तर दिसते. याचे खरे कारण असे आहे की सुख हे ध्येय कधीच होऊ शकत नाही, की जे कधी काळी हस्तगत व्हायचे आहे. तो वस्तुतः निखळ आनंदाचा अनुभव आहे. ध्येय बदलत असतात, महत्त्वाकांक्षा सदैव उंचावत असतात. म्हणूनच त्यांच्या पाठीमागे लागणाऱ्यांना समाधानाच्या बिंदूपर्यंत कधीच पोचता येत नाही. तुमच्या एव्हाना एक गोष्ट लक्षात आली असेल की आपण जे जगतो ना ते आपले मन, आपण कुणीतरी आपल्याला भरून दिलेल्या किंवा आपणावर लादलेल्या ध्येय, महत्त्वाकांक्षा किंवा आदर्शाच्या काल्पनिक आराखड्यात गुरफटून टाकून जगत असतो. अशा स्थितीत आपले मन स्वतःचे स्वतः निर्णय घ्यायला स्वतंत्र असत नाही. सारी बौद्धिक शक्ती आपण समोर ठेवलेल्या ध्येयाकडे लावलेली असते. आपल्या जीवनाभोवती आपल्या दुराभिमानी व अहंकारी वृत्तीने विशिष्ट जीवन जगण्याची लक्ष्मण रेषा आपणच राखून घेतो. त्या चाकोरीतच राहिल्याने तुमचे मन, तुमच्या हृदयस्थ भावना, बुद्धीची टोचणी व दुराभिमानाचे नि अहंकाराचे फुत्कार यांच्या जरबेत हालचाल करीत असते. मोठी केविलवाणी स्थिती आहे ही. त्याने मनाचा गोंधळ इतका होतो की काही विचारू नका.
अशा गोंधळलेल्या मनस्थितीत अप्रसन्नता, अशांतता आणि असुख यापेक्षा अन्य कशाची अपेक्षा करता येईल? तेव्हा तुमच्या मनावर कसलेही दडपण नसेल किंवा कसल्याही जुनाट परंपरेचे, विशिष्ट जीवनसरणीचे, कौटुंबिक रूढींचे किंवा चालीरीती राखण्याचे, काही गमावण्याचे काल्पनिक किंवा तत्वतः ओझे बुद्धीवर लादलेले नसेल, तेव्हा मन आणि बुद्धी आपापले काम करायला स्वतंत्र असू शकतील. तशी ती मोकळी असतील तरच कुठलाही अडथळा व निर्बंध न येता आत्मसंशोधन करण्याचे त्यांचे सामर्थ्य वाढेल. विचारात प्रामाणिकपणा येईल, निरीक्षण अव्यभिचारी राहील आणि या सर्वातून जी कृती घडेल ती खरी मनपूत. अशा स्वतंत्र मनालाच जीवनात अत्यंत महत्त्वाचे ठरणारे अनुभव ऐकू येतात, पाहता येतात, अनुभवता येतात आणि हा जो साक्षात्कार, हे जे आत्मदर्शन, यालाच म्हणतात देव. जे चैतन्य साऱ्या विश्वाला व्यापून राहिले आहे, ती शक्ती आणि निसर्ग यांच्याशी असे खुले मनच संवादी होऊ शकते. स्वतंत्राने मोकळे असल्याने भूतभविष्यात सापडून त्या मनाची कुतरड होत नाही. ते वर्तमानाशी प्रामाणिक असते. ते चालू क्षणाक्षणाशी मिळते घेऊन चालते, कारण त्याच्या पाठीवर ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक पंथाच्या वा राजकारणाच्या किंवा आर्थिक विचारांच्या गोवण्या नसतात. कुठल्याही विशिष्ट आदर्श नसल्याने त्या मनाचा भविष्याशी संबंध उरत नाही, कारण त्याला काही मिळवायचे नसतेच. जोपर्यंत ते मन मुक्त आहे, त्यावर कसलेही दडपण नाही, तोपर्यंत ते सुखी व प्रगाढ शांतभाव भोगीत असते. मला म्हणायचे ते इतकेच की मोकळे मन, ज्यावर कसलाही भूत वा भविष्यकालीन परंपरेचे, रूढींचे दडपण नाही, विशिष्ट जीवनसरणीचा हट्ट नाही, अत्याग्रह नाही, तेच मन अव्यभिचारी निरीक्षण व परीक्षण करू शकते, प्रामाणिकपणे विचार करू शकते. तुम्ही हे समजावून घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मग माधवसारख्या हुशार, सुविद्याने होतकरू, तडफदार तरुणाने आपले भवितव्य स्वतःच ठरवावे. तसे करायला त्याला आपण संपूर्णतया मोकळीक द्यायला हवी आहे असे तुम्हालाच वाटू लागेल. माझे बंधू उद्गारले, मी तुमच्याशी संपूर्णतया सहमत आहे आणि खरोखरच तुम्ही हा प्रश्न ज्या प्रकारे हाताळता त्याला तोड नाही. त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच. गुरुदेव यावर काहीच बोलले नाहीत. माझे मातापिता आणि इतर जमलेली मंडळी अवाक होऊन बसली होती. माझे व्यक्तिशः तर असेच मत झाले की गुरुदेवांनी म्हटले ते खरेच की आम्ही सर्वांनी आमच्या मनाची वाढ खुंटवून टाकली असून जीवन असुखी करून बसलो आहोत. काल्पनिक आदर्शाच्या पाठीमागे लागून आपण नसत्या भावनांच्या आहारी जाऊन स्वतःचा बळी देतो. याचे कारण सत्य आहे तसे मान्य करायला आम्हाला भीती वाटते. या भ्याड वृत्तीने आम्ही जगात वावरतो, मनाच्या कमकुवतपणामुळे. गुरुदेवांच्या सुस्पष्ट वाणीने आम्हा सर्वांच्या डोळ्यात झणझणीत अंजन पडले. स्वामीजी शांत होते, स्तब्ध होते, पण गुरुदेवांच्या वक्तव्यावर ते खुश दिसले. स्वामीजीने गुरुदेव नंतर गावात कुणालासे भेटायला गेले. मी एकटाच पाय मोकळे करायला बाहेर पडलो, कारण बंधू त्यानंतर कोर्टात चालू असलेल्या खटल्याबद्दल वडिलांजवळ कायदेविषयक चर्चा करत बसले होते. गुरुदेवांना परतायला फारच उशीर झाला होता आणि ते तसेच झोपी गेले होते. गुरुदेव नगरला कसे आले आणि आपण येण्यापूर्वी गुरुदेवांनी काय सांगितले हे समजून घेण्याची बंधूची इच्छा होती. तेव्हा थोडक्यात मी सांगितल्यावर बंधूंच्या तोंडून सहज उद्गार बाहेर पडले, गुरुदेव खरोखर एक महान व्यक्ती आहे. गुरुदेवांचा विचार मांडण्याच्या हातोटीवर तर बंधू खुशच होते. आई आपल्या विचारात गुंग होती. तेव्हा जेवण होताच मीही आपल्या खोलीत परतलो. बंधू सकाळीच उठून परत पुण्याला गेले आणि चहा करता आम्ही एकत्र जमलो असता आई म्हणाली, गुरुदेव तुमच्या कालच्या बोलण्यावर आम्ही खूप विचार केला. मी कबूल करते, तुमचे म्हणणं बरोबर आहे. मला फक्त आता एकच समजून घेण्याची इच्छा आहे की माधवच्या सुखाकरता लग्न नको म्हणता तर दुसरा कोणता मार्ग तुम्ही सुचवणार आहात? तुम्ही दाखवलेल्या मार्गाने माधव निश्चितपणे सुखी होईल याबाबत माझी आणि यांची तुम्ही खात्री पटवून दिलीत तर आम्ही त्याला मुळीसुद्धा आग्रह करणार नाही. आईच्या म्हणण्याला पुस्ती जोडता जोडता वडील म्हणाले, स्पष्टच बोलायचे तर खरे सुख, आनंद, मनोविनोदन किंवा मनस्वास्थ्य म्हणजे तरी काय याबद्दल आम्ही संपूर्ण अज्ञानीच आहोत. या दिवसापर्यंत तुमच्यासारखा साधुपुरुष आम्हाला न भेटल्यामुळेही असेल, पण तुमच्या उपदेशाच्या संयुक्तिकपणाबद्दल माझी खात्री पटली आहे. तेव्हा जी गोष्ट आम्हाला आमच्या साऱ्या हयातीत साधता आली नाही ती माझ्या मुलाला साधावी म्हणून मी माझ्या मुलाचे भवितव्य तुमच्या हाती संपूर्णपणे सोपवायला सुखही नैव तयार आहे. कारण आपल्यासारख्यांच्या अविकृत मार्गदर्शनाखाली
त्याचे सुख व समाधान सुरक्षित आहे याची मला खात्री पटली आहे. आपण त्याला त्याच्या शोधात मदत करावी अशी माझी कळकळीची विनंती आहे. गुरुदेव म्हणाले, माझ्याबद्दल आपल्या मनात एवढा विश्वास उत्पन्न होऊ शकला, तो वाढू शकला, ही आनंदाची गोष्ट आहे. पण आत्ताच एक गोष्ट स्पष्ट झालेली बरी की तुमच्या मुलाकरता माझ्यापुढे कसलाही आदर्श नाही, आराखडा नाही की त्याच्या भवितव्याची योजना नाही. कारण कुठलीही योजना म्हटली की ती त्याच्या जीवनात नको असलेले झगडे, अडथळे उत्पन्न करील. निराळेच प्रश्न उभे राहतील. शिवाय मनात नसते मनोरे उभे राहतील ते वेगळेच. सुख आणि शांती संपादनाची गुरुकिल्लीत जी शांत, स्थिर, मोकळे मन व बुद्धी, तीच त्यामुळे हरवेल. तेव्हा तुमच्या मुलाच्या बाबतीत नव्हे तर ज्या ज्या मनुष्याला शांती, समाधानी, सुखी जीवनाची तहान लागली असेल त्याने आपल्या मनाला आणि बुद्धीला स्वतंत्र आणि मोकळे ठेवण्याची, त्यावर कसलेही दडपण वा बंधन येऊ न देण्याची काळजी घ्यायला हवी. त्यामुळेच त्याला अचूक आणि सुस्पष्ट विचार करण्याची धारणा प्राप्त होईल. परिणामतः खरी जाण येऊन त्याच्या समस्या सुटण्याला त्यामुळे मदत होईल. त्याच्या वागणुकीत, हालचालीत व कृतीत सहजपणा व अकृत्रिम नैसर्गिकपणा येईल. भूत व भविष्यकालीन विचाराचे दडपण नसल्याने त्याची कुत्तर ओढ थांबेल. त्यामुळेच विरोध नि झगडा यांना वावच राहणार नाही. खऱ्या आनंदाचा अनुभव त्याला प्राप्त होऊन सुख, समाधान आत्मसात होईल. हा अनुभव आहे आणि कितीही कसेही प्रयत्न केले तरी अनुभव शब्दांकित करता येणार नाही. कारण अनुभव हा सदैव शब्दातीत असतो. म्हणून माझी अशी इच्छा आहे की तुमच्या मुलाने प्रामाणिकपणाने सर्वांगीण विचार करावा, नीट सूक्ष्मपणे परीक्षण व निरीक्षण करावे आणि मगच त्याला जे योग्य वाटेल तसे आयुष्य व्यतीत करण्याचा संकल्प करावा, निश्चय करावा, ठरवावे. मला कोणत्याही प्रकारे त्याच्या सध्याच्या जीवनात किंवा त्याच्या उज्ज्वल भवितव्यावर कसलेही दडपण व दबाव आणण्याची इच्छा नाही. त्यांनी माझ्या आईकडे दृष्टिक्षेप टाकीत म्हटले, माताजी, मी तुमच्या मुलाला संन्यासी करायला आलो आहे ही भीती तुम्ही मनात सुद्धा येऊ देऊ नका. किंवा त्याने जन्मभर अविवाहित राहावे अशी माझी यत्किंचितही इच्छा नाही. आग्रह तर नाहीच नाही. माझा तो प्रांत नाही, माझे ते काम नाही. त्याला वाटेल तेव्हा त्याच्या मनात येईल तेव्हा वैवाहिक जीवनात पदार्पण करायला तो मोकळा आहे. तेव्हा त्याचे भवितव्य माझ्या हाती सोपवण्यापेक्षा मी तर म्हणेन आपण सर्वांनीच असे ठरवूया की त्याचे त्याने आपले हिताहित ठरवावे आणि ज्याने तो निश्चित सुखी होईल असे वाटेल तो मार्ग त्याने सुखही नैव चोखाळावा. मला काय म्हणायचे आहे ते त्याने ऐकलेले आहेच. तेव्हा त्याची समस्या सोडवायला तो आता समर्थ आहे. यापेक्षा मला अधिक काहीही सांगायचे असे उरलेले नाही. गुरुदेव बोलायचे थांबले. स्वामीजी म्हणाले, आम्ही 4-2 दिवस वृद्धेश्वराला जाऊन राहावे असे म्हणतो. शक्य असेल तर माधवनेही आमच्याबरोबर यावे असे आम्हाला वाटते. माझे वडील उत्तरले, तिकडे जायला बैलगाडीशिवाय दुसरे वाहन नाही. तेव्हा गुरुदेवांना माझी विनंती आहे की त्यांनी माझ्या गाडीचा उपयोग जरूर करावा. त्यामुळे एकतर प्रवासाचा वेळ वाचेल व प्रवास थोडासा सुखकरही होईल. गुरुदेवांच्या सेवेसाठी काहीतरी केल्याचे मला थोडे समाधान मिळणार आहे ते वेगळेच. गुरुदेव म्हणाले, मैलोमैल चालण्याची आम्हाला सवय आहे, पण बरोबर माधवही आहे. तेव्हा तुमची गाडी नेण्याची सूचना मी मान्य करतो. जेवण होताच आम्ही निघू म्हणतो. काही दिवसानंतर आम्ही परत येऊ. गाडी तयार ठेवण्याबद्दल वडिलांनी ड्रायव्हरला सूचना दिल्या. जेवताना आई म्हणाली, गुरुदेव माफ करा, तुमच्या दृष्टीने वृद्धेश्वराचे महत्त्व हे काय आहे? काही विशेष हेतू बाळगून का तुम्ही वृद्धेश्वरला जात आहात? गुरुदेव म्हणाले, माताजी, आमच्या कोणत्याच कृतीत कधीही ने कसलाच हेतू असत नाही. आमच्या कृती सहज स्फूर्त असतात, नैसर्गिक असतात. त्याला हेतूचे टुमणे लागत नाही पाठीशी. वृद्धेश्वराचे महत्त्व व विशेषत्वाबद्दल म्हणाल तर आजपर्यंत अनेक मुक्त पुरुष त्या परिसरात राहिलेले, वावरलेले आहेत. त्यात सत्संगतीचा परिणाम म्हणून की काय, तेथील वातावरणात अशी जादू आहे की जिच्यामुळे मनुष्याला तेथे स्वैर, मनमोकळे विचार सुचतात. विचार करण्याची शक्ती संग्रहित करता येते. तेथे शिवमंदिर आहे. गिरीकुहरात जेथे शेकडो वर्षापूर्वी पर्वतराशी होत्या तेथील नैसर्गिक सौंदर्य तर अवर्णनीय, मनोहारी आणि चेतोहारी आहे. जनता संपर्कापासून खूप खूप दूर अति जंगलात हे ठिकाण असल्याने येथे गेल्यावर निरव शांतता अनुभवायला मिळते. जेव्हा जेव्हा मी या भागात येतो ना तेव्हा जवळजवळ न चुकता वृद्धेश्वराला जातोच. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.